या ठिकाणी प्रज्ञा जगदीश पाटील या मॅडम या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि त्या महाराष्ट्रातील पहिल्या स्पोर्ट्स फिजिओ या ठिकाणी म्हणून त्या उपलब्ध आहेत. त्या अनुषंगाने आपण स्पोर्ट्स मधलं त्यांचं खरं तर संचिती सरांच्या बरोबर त्या काम करतात. संचिती सर हे आशियन स्पोर्ट्स फेडरेशन बरोबर काम करतात. त्या अनुषंगाने प्रज्ञा पाटील मॅडम यांच्याशी आपण बोलतोय. नमस्कार मॅडम. स्पोर्ट्स बद्दल काय सांगाल? स्पोर्ट्स फिजिओ सेक्टर संदर्भात तुमचं काय योगदान आहे? आता तुम्ही नॅशनल गेम मध्ये पण आता होता हॉकीच्या, तर त्या संदर्भात काय सांगाल? ॲक्च्युली इंजुरीचं प्रमाण स्पोर्ट्समनमध्ये तसं बघायला गेलं तर कमी असायला हवं, कारण त्यांचा फिटनेस लेवल जास्त असतो. तरी पण स्पोर्ट्समध्ये डिफरंट इंजुरीज आपल्याला बघायला मिळतात. तर त्यासाठी संचितीने मागच्या वर्षापासून स्पोर्ट्स फिजिओथेरपीमध्ये मास्टर्स डिग्री चालू केली आहे आणि मी आता त्याच्यातली मास्टर्स डिग्री असणारी पहिली स्टुडंट आहे. तर पुढच्या वर्षी मी ते फिनिश करेल. पण तोपर्यंतच मला खूप सारा एक्सपोजर मिळाला हॉकीमुळे आणि डिफरंट स्पोर्ट्समध्ये, जसं सायकलिंग, शूटिंग, तायक्वांडो वगैरे. तर खूप चांगला एक्सपोजर मिळतो इकडे. मॅडम, तुमचं तुम्ही आज PhD लेवलचं काम एक लेवलचं तुमचं एज्युकेशन आहे, ते इंटरनॅशनल लेवलच्या आज ॲक्सेस कसं करता तुम्ही? इंटरनॅशनल लेवलच्या ज्या इन्फॉर्मेशन आहे कसं ॲक्सेस करता तुम्ही? इन्फॉर्मेशन म्हणजे आता हे जे स्पोर्ट्स सेक्टर जो आहे तो ऑलिम्पिक लेवलचा स्टँडर्ड आहे आणि त्याला इंटरनॅशनल ग्रेड आहे. तर ह्या तुमच्या एज्युकेशनमध्ये ॲक्सेस होण्याची प्रक्रिया कशी घडते? इंटरनॅशनल लेवलचे कोच जे तुमचे फिजिओ त्यांच्याबरोबर कसा रॅपो आहे तुमचा? ॲक्च्युली इंटरनॅशनल कोचेस फिजिओसोबत एवढा तरी रॅपो नाही आहेत, पण माझे जे गाईड आहेत डॉक्टर आनंद गंगवाल, त्यांनी साऊथ ऑस्ट्रेलियाहून केलं आहे सर. तर त्यांच्याकडून खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात आम्हाला, जसं की पेशंटला इमर्जन्सीमध्ये कसं हँडल करायचं, ओव्हरयूज इंजुरीज किंवा बाकी डिफरंट टाईप्स ऑफ इंजुरीज कशा हँडल करायच्या, तर ते खूप चांगल्या प्रकारे समजवतात. त्यामुळे इंडियातल्या इंजुरीजचं प्रमाण कसं आहे, आउट ऑफ इंडिया कसं आहे, ऑस्ट्रेलियात कसं आहे, ते सगळं शिकायला मिळतं त्यांच्याकडून. मॅडम, स्पोर्ट्स फिजिओ म्हणजे थोडंसं जी स्पोर्ट्स इन्हान्समेंट म्हणजे ज्याच्यामध्ये स्पोर्ट्सची जी स्टॅमिना पॉवर वाढण्याची प्रक्रिया, तर ह्या संदर्भात तुम्ही केसेस कसं हँडल करता? त्याचा रेग्युलर कसे त्याचं डाटा मेंटेन करता? डेटा ॲक्च्युली आम्ही रेकॉर्ड मेंटेन करतो प्रत्येक पेशंटचा. जेव्हा तो येतो तेव्हा आम्ही त्याला पूर्णपणे असेस करतो की त्याचे कुठले पार्ट्स वीक आहेत, कुठले स्ट्रॉंग आहेत, काय इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे आणि त्याचे कुठले स्किल्स चांगले आहेत, कसं इम्प्रूव्ह करू शकतो, गेम टेक्निक कशा चेंज करू शकतो विदाऊट हॅम्परिंग द गेम. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आम्ही नोट डाऊन करतो. त्यानंतर नेक्स्ट सेशनसाठी तो जेव्हा येतो तेव्हा पुन्हा एकदा असेस करतो आणि प्रिव्हियसली आणि आत्ता त्याच्यात किती चेंज आहे ते सगळं बघतो. त्याप्रमाणे आम्हाला कळतं की प्रोग्नोसिस कसं आहे, चांगलं आहे. मॅडम, ह्या पुणे युनिव्हर्सिटी बरोबर इतर युनिव्हर्सिटीशी कधी संपर्क झालाय का तुमचा? ॲक्च्युली ही महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस आहे, जिथे 3 वर्षाचा मास्टर्स कोर्स आहे. बाकी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये नाही, पण DY पाटील वगैरे सारख्या युनिव्हर्सिटीमध्ये 2 वर्षाचे कोर्सेस आहेत. अजून 2 वर्षाचा DY पाटील वगैरे सारख्या युनिव्हर्सिटीज आहेत, तिथे 2 वर्षाचा मास्टर्स कोर्स आहे. पण महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस जी आहे तिथे फर्स्ट टाइम 3 वर्षाचा मास्टर्स कोर्स चालू झाला आहे. तर भविष्यात तुमचं ह्या क्षेत्रामधलं प्रॅक्टिस पुण्यामध्ये करणार की कोल्हापूरमध्ये करणार? पण मी तसं काही अजून डिसाईड केलं नाहीये. बघूया म्हणजे याच्यानंतर कुठे प्लेसमेंट मिळतं. धन्यवाद मॅडम. या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स YouTube चॅनलला आपण इंटरव्ह्यू दिलीत, मुलाखत दिली, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.